कालचे 2 दिवस ही अतिवृष्टीमुळे सुट्टी होती, त्यामुळे आम्हाला आणखी काही वेगळं नियोजन करता आलेलं नाही. यापर्यंत आम्ही निरोप दिलेला आहे. काही शक्य आहे ते ग्रामस्थ आले येणारे आहेत. तर थोडक्यामध्ये आपला हा एक स्वागताचा कार्यक्रम पार पडलेला आहे. तर पुढील कार्यक्रम मला सर 2 शब्द बोलतील. राजापूर संगमेश्वर तालुका उत्कर्ष मंडळ आणि या मंडळाच्या वतीने आयोजित आजचा शैक्षणिक साहित्य वाटपाचा आजचा कार्यक्रम 5 तारखेपासून दौरा सुरू झाला आणि आता दौऱ्याचा 3रा दिवस. आता पवार साहेबांनी उल्लेख केला 2 दिवस शाळांना सुट्टी होती, अतिवृष्टी होती. पण अतिवृष्टी असली किती अडचणी आल्या तरी दौरा काय थांबत नाही. 2 दिवसामध्ये ज्या नियोजित शाळा होत्या त्या शाळांपर्यंत पोहोचून हे शैक्षणिक साहित्य मुलांपर्यंत पोहोचवण्याचं काम मंडळाने केलं. तर म्हणजे या शाळेमध्ये आल्याचा एक आनंद झाला की जुने आमचे तालुक्याचे सगळे सहकारी मोरे सर असतील, आंबरे सर आणि सुशील पवार सर बऱ्याच दिवसांनी भेटले. आणि दुसरा आनंद की मधुकर पवार साहेबांच्या गावातली शाळा गावात आम्ही आल्याचं की गेली 35 वर्ष पवार साहेबांनी जे सुरू केलेला हा ज्ञान येत नाही लांजा, राजापूर आणि संगमेश्वर या 3 तालुक्यांमधून जे शेतकऱ्यांचे, गोरगरिबांचे, कष्टकऱ्यांची जी मुलं आहेत त्या मुलांच्या शैक्षणिक विकासामध्ये कुठेतरी या निमित्ताने हातभार लागावा या उदत्त हेतून सुरू झालेल्या लांजा, राजापूर, संगमेश्वर तालुका उत्कर्ष मंडळ. खरं म्हणजे आमचे सर शैक्षणिक साहित्य वितरित केलं जातं, ते किती केलं जातं काय त्याच्याबद्दल बोलण्यापेक्षा हे इथे येऊन देणं, आम्हाला फक्त एक मुख्याध्यापकाचं पत्र आवश्यक असतं. मग ते पत्र मुख्याध्यापकांचं पत्र आल्यानंतर मग ती शाळा कुठे डोंगरावर असू दे, नदीच्या पलीकडे असू दे, कुठेही असू दे, ते पट किती आहे काय हा विचार केला जात नाही आणि त्या ठिकाणी पोहोचण्याचं काम मंडळ गेली 35 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे. या शैक्षणिक साहित्य वितरण करण्यामागचा हेतू की हा विचार आहे, हा विचार मुलांपर्यंत पोहोचावा. ही सगळी मंडळी आपल्या 3 तालुक्यातलीच आहेत, लांजा, राजापूर, संगमेश्वर. काही मंडळी ही एक चांगलं काम आहे, ईश्वरी काम आहे आणि या कामामध्ये आपला सुद्धा कुठेतरी वाटा काहीतरी असावा या हेतूने सामील झालेली आहे. आणि ह्या सगळ्या मंडळीने हे जी मुलं आता कष्ट जे सोसत आहेत, त्यांचे पालक जे सोसत आहेत, ते सगळे कष्ट, सगळी मेहनत यांच्या आई वडिलांनी किंवा यांनी स्वतः लहान असताना शाळेत असताना हे सगळं भोगलेलं आहे. मग ते पुढच्या पिढीला कुठेतरी भोगायला लागू नये, त्यांच्या शैक्षणिक विकासामध्ये कुठेतरी अडचण येऊ नये या हेतूने कुठेतरी आपण थोडीशी मदत करावी या भावनेतून मंडळ दरवर्षी हे काम करत असते. बऱ्याच जणांना असं समज होतो की लांजा, राजापूर, संगमेश्वर तालुका उत्कर्ष मंडळ हे फक्त शैक्षणिक साहित्य वितरित करतं का, तर नाही, त्याच्या पलीकडे जाऊन अनेक सामाजिक कामं मंडळाच्या माध्यमातून होत असतात. वृक्षारोपण असेल, काही ठिकाणी साखो बांधण्याचे विषय असतील, काही ठिकाणी गावामध्ये काही प्रशासकीय अडचणीमुळे कामं थांबलेली असतात. ती अडचणी मधुकर पवार साहेबांच्या माध्यमातून सोडवली जातात. आपण जैतापूर आणि धाऊलवली हा जोडणारा जो मोठा सागरी महामार्गाचा पूल आहे तो किती वर्ष प्रलंबितच होता. तो मुद्दा तो मंडळाच्या माध्यमातून पवार साहेबांनी तो विषय पुढे नेला आणि तो मोठा पूल झाला त्या ठिकाणी. म्हणजे अशी एखादा गरीब विद्यार्थी आहे, मागे पुढे कोणी नाही आहे त्याचं, आणि केवळ शैक्षणिक साहित्य नाही म्हणून त्याच्या विकासामध्ये खंड पडतोय, अशा मुलांना दत्तक घेणं, म्हणजे शैक्षणिक कामासाठी दत्तक घेणं आणि त्याच्या पाठीवर कुठेतरी हातभार लावणं, त्याला मोठं करणं, असे अनेक. आज आपला इशेत फर्नांडिस नावाचा एक राजापूरचा विद्यार्थी आज तो शिक्षक आहे. मंडळाने त्याला दत्तक घेतला, सगळा शैक्षणिक खर्च त्याचा केला आणि तो मुलगा म्हणजे आता खूप मोठा झाले, ते शिक्षक आता म्हणून कार्यरत आहे. म्हणजे असे अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. वाटूरमध्ये वृंदा दळवी नावाची एक मुलगी होती, ती एकदा सहज आपण गीत म्हणजे आपण ईशा सहज स्वागत करते सादर करतो, त्या मुलीने ते छान गाणं म्हटलं. गणपुरे साहेब होते, त्यांना ते आवाज तिचा आवडला. तिला संगीत शिष्यवृत्ती त्यांनी जाहीर केली, म्हणजे पुढे शास्त्रीय संगीत घेण्यासाठी जे काही खर्च झाला तो खर्च त्यांनी केला. ती मुलगी आता चांगली गायिका आहे. म्हणजे अशा पद्धतीचं मुलांमधलं कुठलं टॅलेंट ओळखून त्यांना प्रोत्साहन देणं आणि त्यांना पुढे नेणं, ही आपल्या कोकणातलीच मुलं आहेत, आपल्याच मातीतली आहेत. तर म्हणजे ज्या मातीमध्ये आपण जन्माला येतो त्या मातीचं आपण कधी देणं लागतो मोठ्या झाल्यानंतर. हा विचार मुलांमध्ये पण रुजला पाहिजे की आम्ही लहान असताना आम्हाला कुठेतरी असं आलं होतं, त्यांनी आम्हाला एक वस्तू अशी दिली होती, त्यामुळे मला थोडीशी मदत झाली. हा विचार त्यांच्या मनामध्ये रुजला तर भविष्यामध्ये ही मुलं सुद्धा मोठी होतील आणि आपल्या परीने त्यांच्या परीने जेवढं काय शक्य होतील तेवढं समाजासाठी देण्याचा प्रयत्न करतील. हा हेतू किंवा हे मूल्य त्याच्यामध्ये रुजवण्यासाठी आज एवढ्या लांबून पावसा पाण्यातून ही सगळी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. आमच्या या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी स्वागत केलं
त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो. मुलं खूप चांगली आहेत, शाळा पण चांगली आहे, परिसर चांगले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जी शिक्षक चांगले आहात, कारण बरीच वर्ष मी तुम्हाला त्यांना ओळखतोय. त्यामुळे तुमच्या सगळ्या शैक्षणिक वाटचालीला, मुलांच्या वाटचालीला मी शुभेच्छा देतो आणि तेच सांगतो. धन्यवाद.